आवाज महाराष्ट्राचा. हाय फ्रेंड्स, गेले काही दिवस आपण सतत एकमेकांशी बोलत आहोत. वेगवेगळ्या विषयांवर मी आपल्याशी बोलतीये. माझा मुख्य मुद्दा जो आहे तो नेहमी मी महिलांची सुरक्षा, महिलांचं अस्तित्व ह्याच विषयांवर मी नेहमी बोलत असते, कारण माझ्यासाठी तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मी अगदी लहानपणापासून जे बघत आलेली आहे त्याच्या अनुषंगाने मला नेहमी असं वाटतं की कुठं ना कुठं समाज अजूनपर्यंत महिलांकडे त्या दृष्टिकोनातून बघतच नाही आहे की ज्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे आपल्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आत्ता आपण सगळीकडे बघितलं, हे आत्ता सध्या जे काही आंदोलन चालू होतं ह्याच्यामध्ये मुलींची भूमिका असेल किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच मुलींच्या मदर्स पण आलेल्या होत्या, सोबत आया पण आलेल्या होत्या. आपण त्यांची पण भूमिका बघितली तर आपल्याला काय वाटतं की ह्या मुली अशा का वागतात. तर हे त्यांचा वागण्याचा हा दृष्टिकोन जो आहे तो खरं म्हणजे बंडातनं आलेला आहे. त्यांना काय झालं, लहानपणापासून त्या बघत आल्यात. आपण आज जर सोशल मीडिया बघितलं, आपल्या घरातल्या आजूबाजूच्या स्त्रिया जे बघतात सोशल मीडिया, त्याच्यामध्ये अजून पण तुम्ही बघा जे टी व्ही सिरियल्स आहेत, मी प्लीज महिलांना सांगते त्या ज्या घाणेरड्या बकवास टी व्ही सिरियल्स आहेत त्या पूर्णपणे बंद करा, अजिबात बघू नका. ज्याच्यामध्ये एक आदर्श सून दाखवलेली असती, तिच्या भोवती पूर्ण कुटुंब फिरत असतं, मग त्याच्यामध्ये ती सासूला पण सांभाळते, सासऱ्याला पण सांभाळते. हे सगळं बुलशिट आहे, हे सगळं रिअल नाही आहे. ह्याच्यामध्ये आत्ताच्या मुलींकडं तो वेळ नाही हे सगळं करण्याचं, आणि आपण अपेक्षा पण धरणं चुकीचं आहे की मुलींनी हे सगळं करावं. पण आपण काय करतो की आपल्या मुलींना फ्रीडम देतो आणि सिरियलमधली जी सून असते त्या सुनेसारखं आपण आपल्या घरच्या सुनेला वागवायला बघतो की तिच्याकडून त्या अपेक्षा धरतो आणि मग तो अपेक्षा भंग होतो. आता ह्या मुली सगळ्या अशा का वागतात, कारण एक तर त्या लहानपणापासून एकुलते एक मुलगी किंवा एकुलता एक मुलगा किंवा एक किंवा दोन अशीच अपत्य आत्ताच्या ह्या जमान्यामध्ये आपण जन्माला घालतोय. त्याच्यामुळे होतं काय की मुलींना आणि मुलांना आपण घरात समान एक प्रकारचे ध्येय दिलेलं असतं, समान वागणूक दिलेली आहे, समान दर्जा दिलेला आहे. मग तुम्ही ह्या अपेक्षा कसं काय धरता की मुली वेगळ्या पद्धतीने वागतील. मुली पण तशाच वागणार ज्या पद्धतीचं फ्रीडम त्यांना मिळालेलं आहे. मला वाटतं अजिबात काही चुकीचं नाहीये. आता त्यांची जी काही भाषा आहे ती भाषा सोडून देऊ आपण, पण कुठंतरी मुलींना वेंट आउट होण्याची संधी मिळालेली आहे. कुठं ना कुठं त्यांचा दबलेला आवाज बाहेर आलेला आहे आणि हा आवाज खरंच वर्षानुवर्ष दबत आलेला आहे. आपण हे नाही म्हणू शकत की मुलींना दाबलं गेलेलं नव्हतं किंवा मुलींचे संस्कार कशातून सिद्ध होणार. आत्तापर्यंत जर आपण सगळीकडे बघितलं तर रस्त्यात मुलं भांडणं करतात, मारामाऱ्या करतात, पण त्याच्यात समाज काय म्हणतो, अरे ते मुलगा आहे ना, ते मुलं तशीच करणार. तर हे काय झालं माहितीये का, मुलींना आजकाल हे पण वाटतं की आम्ही मुलांच्या बरोबरीनं सगळं करू शकतो, मग हे पण आम्ही का नाही करणार. त्याचा हा आपल्याला सगळा जो परिपाक दिसतोय हे आत्ताच्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये, आणि मुलींना जिथे जिथे संधी मिळते तिथं तिथं मुली मग लिडरशिप घ्यायचा प्रयत्न करतात. मग ती छोट्याशा कालावधी का असेना किंवा कुठल्याही कारणाने असू देत, त्यांना वाटतं मुलांसारखं आपण वागलं तर आपण सुद्धा जास्त एकदम पॉवरफुल दिसू. हा सगळा जो आहे हा समाजामध्ये होत असणारा बदल आहे. पण आपल्या टी व्ही सिरियल्स अजून बदललेल्याच नाहीयेत. टी व्ही सिरियल एक वेगळं जग दाखवतात आणि प्रत्यक्ष मुलांचं जग वेगळं आहे. माझं वारंवार महिलांना हेच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांशी कनेक्ट व्हा. मी अशा अनेक आया बघितल्यात, त्यांना माहीतच नाही की जगामध्ये सध्या काय चालू आहे, मुलांच्या जगामध्ये काय चालू आहे. तुम्ही बघितलं असेल अनेक ठिकाणी मुलं मुली आता जिथं त्या आंदोलनामध्ये गेली तिथं म्हटले आम्ही न सांगता आलोय घरामध्ये. मग जर तेवढं पण सांगण्याचं तुमच्या मुलांना तुम्ही जर स्वातंत्र्य दिलं नसेल किंवा तेवढी तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये बॉन्डिंग नसेल तर मला सांगा काय उपयोग आहे आपण आईवडील होण्याचा. तर आपण जर हा विचार करत असतो की मुलींना पुढच्या समाजामध्ये जाऊन जे त्यांचं अस्तित्व किंवा जे आपण त्यांना वाढवलेलं आहे ज्या पद्धतीने, तशाच पद्धतीने पुढे जाऊन त्यांचं आयुष्य निघावं, तर त्यांनी त्यांच्या करिअरकडे लक्ष देण्याबरोबर तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग किती महत्त्वाचं आहे ते बघा तुम्ही. मुलींनी किंवा मुलांनी आई वडिलांना आणि स्पेसिफिकली आईला रिस्पेक्ट देणं प्रचंड गरजेचं आहे. आपण वडिलांना तर घरात रिस्पेक्ट देतो, तुम्हाला माहिती लहानपणापासून आपल्या घरात काय आईला ए आई म्हटलं जातं आणि वडिलांना काय म्हटलं जातं की अहो पप्पा, डॅडी, बाबा, जे पण काय असेल ते. आणि हे कुठून आपण शिकवलेलं असतं, तर आपण काय बघतो की पुरुषाकडे की पुरुष किंवा वडील हा त्या फॅमिलीचा प्रोव्हायडर आहे, म्हणजे तो पैसे कमवतो आणि म्हणून त्याला रिस्पेक्ट जास्त आहे. पण तेच करताना आपण घरामध्ये त्याची आई सुद्धा काही ना काही करतीये, पण तिच्या कामाला सातत्यानं कमी लेखणं आणि चेष्टा मस्करी करत राहणं, वडिलांकडून चेष्टा मस्करी होणं, त्याच्यातून मुलं पण त्याच पद्धतीने आईशी वागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की जसजशी मुलं मोठी होत जातात तसतसे त्यांचं बॉन्डिंग हे तुटत जातं. तर काही हरकत नाहीये, थोडंफार तुम्ही मुलांच्या पद्धतीने वागला, थोडंफार दंगामस्ती केली, थोडंफार त्यांच्या विश्वामध्ये डोकावून बघायचा प्रयत्न केला तर मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. खरं म्हणजे आता आम्ही पोलीस अधिकारी आहे, पोलीस अधिकारी जास्त करून कुणाशी डील करतात, गुन्हेगारांशी डील करतात. पण म्हणून काय घरी आल्यानंतर आम्ही आमच्या मुलांशी गुन्हेगारासारखं नाही वागत ना. प्रत्येकाचं एक पर्सनल लाईफ असतं, त्या पर्सनल लाईफप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तसंच मुलांनी सुद्धा बाहेर कितीही तुम्ही एन्जॉय करून या,
पण घरी येऊन तुमच्या आईला थोडी तरी किंमत द्या, तुमच्या आईबरोबर चांगलं वागा. तुम्ही जर आईबरोबर चांगलं वागला तर नक्कीच कुठंतरी तुम्हाला सोसायटीमध्ये महिलांशी चांगलं कसं वागायचं याचे धडे मिळतील. पण होतं काय की आपण घरामध्ये मुलांना इतकं फ्रीडम दिलेलं असतं, स्पेसिफिकली बॉईजला, आणि आता मुलींना पण दिलेलं आहे फ्रीडम. मुलींना फ्रीडम देण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, परंतु त्या फ्रीडमचा वापर जसा मुलगा आणि मुलगी दोघांनी समान पद्धतीनं केला पाहिजे. कुणाला तरी कमीपणा देण्यासाठी किंवा स्वतःच्या आईलाच कमी लेखण्यासाठी ह्याचा वापर तुम्ही करू नका, असं माझं स्पष्ट तुम्हाला सल्ला आहे. आणि हे मी का बोलू शकते, कारण का अनेक वर्षापासून आम्ही अनेक ठिकाणी बघत आलेलो आहोत की मुली असतील किंवा मुलं असतील, आईला बोलताना कसे बोलतात, काय आई तुला काय कळतं ग, तिला काय ह्याच्यातलं कळणार आहे, हे बोलणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाला नाकारणे असं मला वाटतं. तर मुलांनी किंवा मुलींनी असेल, आईलाच किंमत द्या, आईनं सुद्धा त्यांच्या विश्वात यायचा प्रयत्न करा. बाहेर पडा महिलांनी त्या सिरियलच्या जगातनं, आणि नको त्या लोकांवर ट्रस्ट करून स्वतःच्या मुलांवर ट्रस्ट न करणे ह्याच्यातून पण बाहेर पडा. तुम्हाला आठवत असेल तुमचं मुलं लहान असतानाचं जग जे होतं ते किती मुलांच्या भोवती केंद्रित होतं, की तुम्ही काय करायचं की शाळेतनं आला मग त्याची बॅग उचला, त्याचा डबा काढा, मग त्याला त्याच्यात खायला द्या, त्याचे कपडे बदला, खराब झाला असेल आंघोळ घाला, हे सगळं आपण करत आलो लहानपणापासून. आणि त्यावेळेला जेव्हा अभ्यास तो आपल्या कंट्रोलमध्ये होता, 4वी-5वी पर्यंतच आपण मुलांचा अभ्यास घेऊ शकतो, त्याच्या पुढे घेऊ शकत नाही. मग आपण तेव्हा काय करतो, त्यांच्या भोवती सगळं जग फिरवत ठेवतो आपलं, की नाही आता आज काय मी ह्या मुलीच्या आईशी बोलते, त्या मुलाच्या वडिलांशी बोलते, तुम्हाला काय होमवर्क दिलेला आहे. तुम्हाला मी एक सांगते, लहानपणीचा माझ्या मुलगा लहान असतानाचा प्रसंग. मी बिईंग एन ऑफिसर, मला जास्त वेळ मिळायचा नाही मुलांच्या शाळेमध्ये वगैरे जाण्याचा. आणि व्हायचं कसं की पॅरेंट टीचर मीट असेल तर तिथे गेल्यानंतर ते काय सांगणार, तुमच्या मुलांचं गेल्यानंतर तक्रारीच सांगतात की तुमच्या मुलाने असं केलं, तुमच्या मुलीने तसं केलं. तसे माझ्या मुलाची टीचर जी होती ती म्हणायची की नेहमी गेल्यानंतर तुमचा मुलगा आमचं काही ऐकतच नाही, तो काहीच करतच नाही, तो नुसतं असं म्हणतो की ओके ठीक आहे. तर मी म्हटलं मग ठीक आहे, मग काय म्हटलं पाहिजे त्यांनी. नाही, तो फक्त ओके ठीक आहे म्हणतो, तो त्याच्यामध्ये काही रिॲक्शन देत नाही, काही करत नाही. बरं, आता मुलगा कितवीत आहे माझा? 3रीत. आता 3रीतल्या मुलाकडून काय अपेक्षा धरणार आहे तुम्ही रिॲक्शनची? पण त्या टीचरची खूप मोठी तक्रार होती. तर मी म्हटलं टीचर मान्य आहे म्हटलं मला की माझा मुलगा ओके म्हणतो, पण घरामध्ये पण हाच प्रॉब्लेम आहे म्हटलं, मला पण तो फक्त ओके म्हणतो, मग आता मी कोणाला कंप्लेंट करू? मग त्याच्यानंतर ती म्हटली मग तुम्ही असं कसं म्हणता, बिकॉज की असं ही रियालिटी आहे. ही रियालिटी आहे की मुलं सगळ्या पद्धतीने सगळ्यांचं ऐकत नाहीत. मग तुम्ही अपेक्षा पण धरू नका ना ती की तुमची मुलं सगळं ऐकतील, किंवा टीचर लोकांनी पण धरू नका. पॅरेंट टीचर मीट हे फक्त मुलांची कंप्लेंट करण्यासाठी नाही आहे. शेवटी माझा मुलगा 3रीत असणारा मला त्यावेळेला काय म्हटलं असेल, मला म्हटलं मम्मा मला तर एक कळतच नाही आहे की पॅरेंट टीचर मीट ही काय मुलांच्या कंप्लेंट करण्यासाठी आहे का? म्हणजे ह्यांना आपण फी द्यायची आणि हे आपल्या मुलांच्या कंप्लेंट त्यांच्याच पॅरेंट्सकडे करत बसणार, त्यासाठीच म्हणे यांनी पॅरेंट टीचर मीट ठेवलेली असते. मग ही जर गोष्ट आत्ता आपण जेनझी म्हणतो, ह्या जेनझीच्या पिढीतल्या मुलाला जर का 3रीमध्ये कळत असेल तर तुम्ही विचार करा त्यांची बुद्धिमत्ता कुठल्या लेवलची आहे, आणि तुम्ही त्यांच्या बुद्धिमत्तेला मॅच तरी करू शकता का? त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? त्यांच्या जगातच उतरावं लागेल ना, अदरवाईज तुम्ही काय करू शकणार आहे? आता दुसरा तुम्हाला त्याच्या पुढचा प्रसंग सांगते. माझा मुलगा पुढच्या वर्गात गेल्यावर 4थीमध्ये असं व्हायचं की त्यावेळेला मी आणखीन बिझी झाले, मला परत पण वेळ मिळायचा नाही. त्याची टीचर म्हटली तू एक काम कर, तुझ्या आईला ना इथं घेऊन ये आणि तिला सांग तुझी पॉवर काय असेल ना ती इथं आम्हाला येऊन दाखव. मी म्हटलं अशा पद्धतीचे टीचर लोक का बोलू शकतील? मी विचार केला जाऊन बघूयात तरी ह्या कोण टीचर आहेत. मी जाऊन भेटल्यानंतर मी बघितलं तर एक पॅरेंट आधीच तिथे बसलेला होता आणि तिचं ऐकत बसलं तर ते टीचरचं काय 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 सांगत होती ती. सो त्या पॅरेंटनी काय केलं, तो म्हटला की माझा मुलगा ना घरात काय ऐकत नाही, काम करा ना मॅम तुम्ही त्याला खूप होमवर्क द्या, म्हणजे एवढे होमवर्क त्यांनी केला पाहिजे ना की तो थकून गेला पाहिजे. तर मी म्हटलं मॅम पण त्यांच्याच मुलाला द्या, माझ्या मुलाला द्यायचं नाही. तो त्या म्हटलं का बरं तुमच्या मुलाला का नाही द्यायचं? मी म्हटलं कारण मी तुमच्या शाळेत घातलंय त्याला, तुमच्या शाळेची पॉलिसी आहे तुम्ही होमवर्क देणार नाही म्हणून. पण त्या टीचरला काय कळेल ना ही आशी का बोलते. तर मी म्हटलं मॅम ह्यांच्यासमोरच बोलू का नंतर बोलू? तर ती म्हटली की नाही आपण नंतर बोलूया. मग ते झाले, पॅरेंटचं टर्न संपला, त्याच्यानंतर मी गेले बोलायला. तर मी म्हटलं मॅम काय पॉवर बघायची तुम्हाला सांगा म्हटलं माझी. तर तिशे असं का म्हणता तुम्ही? मी म्हटलं अहो मी तुम्हाला तेच विचारतो, तुम्ही माझ्या मुलाकडे निरोप दिला ना की मला इथं शाळेत येऊन पॉवर दाखव, तर आता काय पॉवर दाखवायची तुम्ही सांगा म्हटलं मला मॅम. तर त्या म्हटल्या की नाही मी असं काही म्हटलंच नाही. मग मी मुलाला बोलवलं, तो मुलगा माझा त्यांच्यासमोर म्हटला येस टीचर यू सेड दॅट की कॉल युअर मदर अँड टेल हर टू शो हर पॉवर. मला सांगा ह्या टीचरला जर ट्रेनिंग दिलं गेलं असतं तर ती अशा पद्धतीची भाषा तिनं वापरली असती का? आज मुलांना जे आपण दोष देतोय ना, हा दोष आपल्या शिक्षण व्यवस्थेत पण आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये जे टीचर्स आहेत ते कॅपेबलच नाही आहेत.
अनेक ठिकाणी आम्ही व्हिजिट केलेले आहेत. हे लोक फक्त 11 महिन्याच्या करारावर घेतात. त्यांचं शिक्षण झालेलं आहे का नाहीये. शिक्षण म्हणजे ॲक्च्युली DED किंवा BEd जे तुम्हाला डिग्री दिलेली असती एज्युकेशन देण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी, ती डिग्री झाली आहे किंवा नाही झाली आहे हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे. हे टीचर लोकांना घेतात ना, ते टीचरचं ना ते स्टुडंटचं बॉन्डिंग होतं ना, कुठं त्यांच्या पॅरेंट बरोबर त्यांचं बॉन्डिंग असतं. अशा सिच्युएशनला तुम्ही मला सांगा की कशा पद्धतीने ही मुलं रिॲक्ट होतील. आत्ताची जी रिॲक्शन ही फक्त आईवडिलांची जिम्मेदारी नाही आहे, ही कुठंतरी आपल्या शिक्षण व्यवस्थेतली पण प्रॉब्लेम आहे. म्हणून मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था पण सांभाळणं गरजेचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्याबरोबर पण डील करणं गरजेचं आहे. तर महिलांनी खरं तर ही आता समाजाची धुरा जी आहे ते मी तर असं म्हणेन की खरंच महिलांवर येऊन ठेपलेली आहे. आधीपासून पण महिलांवरच होती, पण आपण दिसून देत नव्हतो. पण आता खरंच महिलांवर ही जिम्मेदारी आहे. ज्या शाळेमध्ये टीचर लोक पण अशी कंप्लेंट करतील तिथं त्यांना तुम्ही हे पण बोला की आमच्या घरातले प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला सांगायला येत नाही मुलांना डील करण्याचे, तर तुम्ही एक काम करा, शाळेच्या वेळामध्ये तुम्ही तुमचं हँडल करा आणि ॲक्च्युली शिक्षण काय देतात फक्त तेच तुम्ही बघा. एवढंच माझा तुम्हाला सल्ला राहील आज. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.